उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण विभागात विविध प्रकारच्या समस्यांनी कळस गाठला असून नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत। या सर्व प्रकाराला शासन व प्रशासनच जबाबदार असल्याचं मत शिवसेनेचे उंबाटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। उल्हासनगर कल्याण शहराला एकूण 6 आमदार व 1 खासदार लाभलेले असून सुद्धा शहरातील पाणी समस्या, स्वच्छता, विजेची समस्या, शहरात खड्ड्यामुळे रोडची झालेली चाळण, अधिवेशनच्या काळात बंद झालेले डान्स बार पुन्हा बिनधास्तपणे सुरू झाले असल्याने शहरात वाढलेला क्राईम परिणामी शहरातील नागरिकांमध्ये विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे। या गंभीर समस्या सोडवण्यासाठी शासन व प्रशासन कुठलेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही। आता तुम्ही बघताय आणि प्रत्येक नागरिक बघतोय, या शहराला 6 आमदार आहेत, खासदार आहेत, अख्खं राज्य सरकार इथं येते, 1200 कोटी इथे दिले म्हणून जात आहेत, पण आता कुठे येते? रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत, लोक परेशान आहेत, ऍक्सिडेंट होत आहेत, लोक अक्षरशः रडतायत, पाणी पडतंय, पाऊस धो धो पडतोय, पण जसं समुद्रामधलं पाणी पिण्यायोग्य नसतं तसं पाणी पाऊस पडतोय भरपूर, पण त्याचा लोकांना उपयोग नाही। कारण लोकांच्या घरामध्ये 4 नंबर आणि 5 नंबरला खास करून दिवसाड पाणी येते, ते 20 मिनिट 25 मिनिट ते सुद्धा 2-2 दिवस मिळत नाही। कारण इथली लाईट कधी येते कधी जाते ते याला माहित नाही। परत तक्रार करायची कोणाकडं? वॉटर सप्लायची तक्रार करायला अधिकारी जागेवर नाहीत, MSEBची तक्रार करायची तर ते फोन घेत नाहीत, ते जागेवर नाहीत। पोलीस स्टेशनचं तुम्ही पाहताय, आतापर्यंत अधिवेशन चालू होतोपर्यंत डान्स बारवर बंद होते, अधिवेशन संपलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून डान्स बार सुरू झाले, म्हणजेच जे इलिगल होते ते लीगल झाले अधिवेशन संपल्या। म्हणजे लोकांना फक्त दाखवण्यासाठी ती कारवाई होती। रस्त्यावर गांजा पिणारे, नशा करणारे रस्त्यावर अगदी तलवारी हातात घेऊन फिरतायत। आया बहिणींना सुरक्षितता नाहीये, शहरातील कायदा सुव्यवस्था अजिबात नाही, आणि बोलायला सांगायचं कोणाला? सर्व जनता मुक्या बहिऱ्यासारखी झालेली आहे। हायकोर्टाने काल जे ताशेरे मारलेत की अराजकताकडे चालले, हे खरोखर राज्य अराजकतेकडे चाललेले आहे। आमच्या देशाचे पंतप्रधान फक्त राज्यांना एवढे 1000 कोटी तेवढे 1000 कोटी डिक्लेअर करतायत, वास्तविकता काय? रस्त्यावर काय? एकदम म्हणजे बदतर हालत एकदम खराब झालेली राहिलेलं नाही। कायदा आणि सुव्यवस्था नाहीये, कुठल्याच ठिकाणी नाहीये। कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही पाहताय फक्त योजना जाहीर केल्या जात आहेत। आम्ही 15 दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की घरघंटी आणि त्या हे द्या, लोकसभेपूर्वी तुम्ही लोकांना वचन केलं होतं, नाही। वयस्सूची 65 वर्षापूर्वी आमच्या वरच्या लोकांचं फॉर्म भरून घेतले, अजूनही काही नाही। आता आली लाडकी बहीण, लोक चक्रा मारतायत, कधी मिळेल सांगतायत नाही। म्हणजे लोकांना फक्त भिकारी आणि गरीब करायचं, लाचार बनवायचं, एवढंच चाललेलं आहे। या महानगरपालिकेमध्ये सुद्धा बिकट अवस्था आहे। PWDच्या माध्यमातून टेंडर निघतायत, सगळं प्रायव्हेटायझेशन मध्ये झालेलं आहे। कचरा उचलायचा, कचरा उचलला जात नाही, 4-4 दिवस कोणासारख्या कंपनीला दिलेला आहे, झाडू मारला जात नाही, लोक तक्रार करतात पण दखल घ्यायला कोणाही अशी अवस्था केली काय नाही। इकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही। त्या कचरा निर्माण होणार आहे, पण त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक प्रोजेक्ट असला पाहिजे। अधिकारी येत आहेत, अधिकारी जात आहेत, आणि इथं कोणाला द्यायला लक्ष नाही। प्रोजेक्ट आला पाहिजे, त्याच्यावर काही प्रक्रिया झाली पाहिजे, तर डंपिंग होतंय, लोक मरतायत, तिथं आंदोलन करतायत।